डिपेक्सच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री चंद्रकांत दादा पाटील, मंगल प्रभातजी लोढा, पंकजी भोयर, विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर वीरेंद्र सिंह सोलंकी, आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोद चौधरीजी, श्याम अर्जुन वाडकरजी, प्रमोद कुलकर्णीजी, प्रकाश धोकाजी, प्रसेनजीत फडणवीसजी, शांतीनाथ बागेवाडीजी, भरत अमळकरजी, अथर्व कुलकर्णीजी, संकल्प फळदेसाईजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या तरुण भगिनी आणि बंधूंनो, सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की डिपेक्सच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सर्वांमध्ये मी उपस्थित आहे. 4 दशकापासनं डिपेक्स एक असा प्लॅटफॉर्म आहे की जो आमच्या तरुणाईला त्यांचं ज्ञान, त्यांचं कौशल्य आणि त्यांच्यामध्ये असलेली नाविन्यता, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे मांडण्याची संधी देतं. आणि मगाशी भरतजींनी सांगितलं की याच डिपेक्सच्या मंचावरनं, याच प्रदर्शनीतनं अनेक त्या वेळच्या ज्या काही आयडियाज आहेत, या आयडियाज एका चांगल्या प्रयोगामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित झाल्या आणि त्यातून कशा प्रकारे चांगलं काम होत आहे हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण नेहमी म्हणतो वी आर इन एक्साइटिंग टाइम्स. याचा अर्थ काय आहे? तर आज भारत आणि जग हे ज्या अवस्थेमध्ये आहे, ती अवस्था अशी आहे की तुमचं इमॅजिनेशन हे जिथपर्यंत पोहोचतं त्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येईल अशा प्रकारची संधी तंत्रज्ञानाने आज आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन आपल्याला पाहायला मिळतात, एक छोटीशी आयडिया एका बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये परिवर्तित झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि एक की जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी श्रीमंतांची डेफिनेशन व्हायची टाटा बिर्ला. आता टाटा बिर्ला सोबत अडाणी अंबानी झालं, पण हे सगळे तयार व्हायला अनेक दशकं लागली. अनेक दशकांच्या प्रयत्नातून या कंपन्या मोठ्या झाल्या. पण आज एखादा आमचा तरुण एखादी आयडिया त्या ठिकाणी इन्क्युबेट करतो आणि तिला कुठेतरी कमर्शियल अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये नेतो आणि त्यातनं 2 वर्षात 3 वर्षात त्याचा स्टार्टअप तयार होतो. त्या स्टार्टअपचा पुढच्या 2-3 वर्षामध्ये युनिकॉर्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टींकरता 50-50 वर्ष लागायची त्या अवस्थेमध्ये 4 आणि 5 वर्षामध्ये आमचे तरुण पोचलेले आज आपल्याला पाहायला मिळतात. देशामध्ये अनेक सक्सेसफुल अशा प्रकारचे स्टार्टअप्स